मित्र हो, बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर हे एक छोटंसं गाव आणि या गावामध्ये विजय गणेश भंडलकर हे गृहस्थ राहत होते. संसार अगदी व्यवस्थित होता, पण माणूस जरा सनकी होता. याच विजय गणेश भंडलकर याने आपल्या 9 वर्षाच्या मुलाचा कसा खून केला हे आज आपल्याला पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये बाबा माझा काय गुन्हा या सत्य घटनेमध्ये. तर चला बघूया आपण ही सत्य घटना. पण मित्रांनो, जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खुनाचा तपास आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कसा झाला ते पाहायचे. मित्र हो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज या सनकी बापाची एक मुलाचा खून केला त्याची कहाणी आपल्याला आज पाहायची आहे, आपल्याला आज ऐकायची आहे. चला तर व्हिडिओला खऱ्या अर्थाने सुरुवात करू. पण मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या विजय गणेश भंडलकर याचा संसार व्यवस्थित चालू होता. त्याची वृद्ध आई घरामध्ये होती आणि त्याचा 9 वर्षाचा मुलगा मित्रांनो जेमतेम तो 3री मध्ये शिकत होता. आणि हा 9 वर्षाचा मुलगा म्हणजे त्याचं वय अल्लडच होतं, खेळण्याचं वय होतं. तो बाहेर खेळायला जात होता आणि हे या बापाला त्याचं खेळायला जाणं हे पटत नव्हतं. बापाला असं वाटत होतं की या मुलाने सतत डोळ्यासमोर पुस्तक वही घेऊन सतत अभ्यास करत राहावं. असं होत नाही मित्रांनो. ही जी मुलं असतात, या वयातली जी मुलं असतात ती जरा अल्लड असतात. त्यांना खेळणं, त्यांचे मैदानी खेळ, त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातून हेही गरजेचं असतं. हे या बापाच्या काही लक्षात येत नाही. पोरगा खेळत असतो आणि बाप अनेक वेळा या मुलावर डाफरत असतो, रागावत असतो आणि याच्यातूनच हा मुलगा समजा वडील घरी आले की मग धावत पळत आपल्या घरामध्ये जायचा, वडिलांना घाबरायचा, प्रचंड घाबरायचा. पण मित्रांनो, वडील रागवले, तुमच्यावर माझ्यावर सर्वांवर वडील रागवलेले आहेत लहानपणी. पण वडिलांच्या रागाची परिसीमा ही कुठपर्यंत असू शकते याचा विचार करणं गरजेचं आहे. तर या महाशयांनी आपल्या रागाच्या परिसीमेचा पूर्ण अंत केला आणि या अंतामध्ये या चिमुकल्याचा अंत झाला. तर या वडिलांच्या किंवा पालकांच्या रागाची जी परिसीमा आहे ती कुठपर्यंत असावी हा एक गंभीर प्रश्न आज निर्माण होतोय. चला तर बघूया नेमकी घटना कशी. आता हा खरोखरच राग होता की चुकून या बापाकडून या चिमुकल्याचा अंत झाला, हाही एक प्रश्न निर्माण होतोय. पण शेवटी गुन्हा तो गुन्हाच, खून तो खूनच, आरोपीला शिक्षाही होणारच. बाप आरोपी झाला. तर त्याचे असे झाले मित्रांनो, 14 जानेवारी 2025 म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस, सणासुदीचा दिवस. आणि या सणासुदीच्या दिवशी या विजयच्या घरामध्ये गोडधोडाचं अगदी अन्न शिजत होतं. पूजा अर्चा आटोपली होती, सगळं वातावरण कसं छान होतं. आणि अचानक या विजयचा पारा वर चढला आणि तो या पियुषला दम मारू लागला. अर्थात मकर संक्रांतीचा हा दिवस पियुषवर बेतलेला होता. या चिमुकल्यावर हा मकर संक्रांतीचा दिवस त्याच्यावर बेतला होता मित्रांनो. त्याच्यासाठी तो काळ दिवस ठरला होता. मित्रांनो, याचा पारा चढला
आणि याने मात्र पियुषला दम मारायला सुरुवात केली. तू बाहेरच खेळतोयस, अभ्यासच करत नाही, याव करतोय त्याव करतोय, तू आईच्या वळणावरच गेलाय. आता आईच्या म्हणजे याच्या बायकोचं आणि याचं काय बिनसलेलं असेल मला माहीत नाही. तू आईच्या वळणावरच गेलाय, माझी इज्जतच तू घालवणार वगैरे वगैरे असं म्हणून त्याने या छोट्याशा पियुषला अगदी मारझोड करायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, या मारझोडीमध्ये हा पियुष अगदी जीवाच्या आकांताने ओरडत होता की बाबा मला मारू नका, माझं काय चुकलंय, बाबा मला मारू नका, माझं काय चुकलंय. आज खरोखरच या चिमुकल्या पियुषवर संक्रांत बेतली होती. बाप, निर्दयी बाप त्याला अगदी जोरात मारहाण करत होता आणि बाजूलाच या बापाची आई म्हणजे या पियुषची आजी ही बसलेली होती. परंतु ही आजी या माय लेकरांच्या या वादामध्ये पडली नाही. ती शांतपणे बघत राहिली. आपल्या छोट्या नातवाला आपला मुलगा एवढ्या बेरहमपणे मारत आहे हे ही आजी उघड्या डोळ्यांनी पाहत बसली. एखादी आजी असती तर या आजीने, दुनियेतली कुठलीही आजी असती तर त्या आजीने या छोट्या लेकराला आपल्या पदराखाली घेतलं असतं आणि त्याचा गुन्हा माफ केला असता. पण ही आजी एवढी निर्दयी होती की तिने ते तसं केलं नाही. आता काय झालं होतं की याचा पारा अजून वाढला बापाचा आणि मारल्यानंतर बापाने त्या मुलाला, पियुषला गळ्याला दाबलं. त्याचा गळा दाबला आणि गळा दाबून त्याचं डोकं भिंतीवर आपटलं मित्रांनो. आणि एवढं सगळं होत असतानाही ही आजीबाई पाहत होती उघड्या डोळ्यांनी की आपल्या या लेकराला हा माझा मुलगा किंवा त्याचा बाप एवढ्या भयानकपणे मारतोय, गळा दाबून त्याचा डोकं आपटतोय, तरी अरे कुठली आजी अशी असेल हो की जी गप्प बसेल. पण ही आजी मात्र गप्प बसली का, हा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. आणि ज्या वेळेला या गळा दाबून भिंतीवर ज्याचं डोकं आपटलं त्यावेळेला या छोट्याशा पियुषचा डोकं आपटल्यामुळं जागीच मृत्यू झाला. आणि ही घटना ती आजी पाहते. आता याचा जागीच मृत्यू झाल्यानंतर मग ह्या बापाचा आत्मा शांत झाला. मित्रांनो, हे असे निर्दयी बाप समाजात वावरत असतात ना, त्यामुळं खरोखरच कधी कधी भीती वाटते की आपल्या आईपासून, आपल्या बापांपासून या छोट्याशा चिमुकल्यांना खरोखरच भीती वाटते. आणि त्यांचं संरक्षण करायचं सोडून त्याचा तुम्ही खून करताय. एखाद्या सावत्र मुलाप्रमाणे सावत्र मुलालाही चांगलं सांभाळतात. एवढंच खूप निर्दयी कसा रे बाबा तू. असो, आता घटना तर घडली, पियुषचा अंत तर गेलाच. आता पियुषला जी मकर संक्रांत इथे साजरी करायची होती तो आता स्वर्गामध्ये कदाचित साजरी करेल. पण मित्रांनो, फार दुःखद बातमी आहे, फार दुःखद सत्य घटना आहे. मग या मायलेकरांनी म्हणजे त्या आजीने आणि हा तिचा बाप, निर्दयी बाप याचा मुलाचा, आणि अजून एका नातेवाईकाला घेऊन यांनी पियुषची बॉडी एका खाजगी रुग्णालयात नेली आणि तिथं सांगितलं की हा पडला, त्याच्यामुळे त्याला चक्कर आली आणि पडला आणि त्याच्यामुळे तो बेशुद्ध झाला. तर डॉक्टरांनी तिथे, खाजगी डॉक्टरांनी त्याची नाडी पाहिली आणि डॉक्टरांच्या असं लक्षात आलं की हा छोटा पियुष मृत झालेला आहे. त्यामुळे त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही सरकारी हॉस्पिटलला जाऊ द्या, माझ्याकडे काही होणार नाही, तो मृत झालेला आहे. मग यांनी ती बॉडी उचलली आणि या निर्दयी बापाने या छोट्या मुलाचा परस्पर सरकारी हॉस्पिटलला न नेता परस्पर अंत्यविधी करण्याची तयारी सुरू केली. मित्रांनो,
किती भयानक आहे. परंतु एक कुठेतरी पोलिसांना याचा लिंक लागली. मग अगोदर जे डॉक्टरांकडे नेलं होतं पियुषला, त्या डॉक्टरांनी सांगितलं असेल किंवा कोणीतरी सांगितलं असेल, पण पोलिसांना याची लिंक लागली की इथे अमक्या अमक्या ठिकाणी अशी अशी घटना घडलेली आहे. आणि शेवटी महाराष्ट्र पोलीस होते, ते शोध घेणारच. हे पोलिसांनी मध्यस्थी केली. ते पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि ती बॉडी, पियुषची बॉडी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि ती सरकारी हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. मित्रांनो, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. तो रिपोर्ट असा होता की डोक्याला मार लागून किंवा डोक्यावर आघात होऊन मृत्यू झालेला आहे. आणि मग काय, पोलिसांनी त्या नजराबरोबर पोलीस ओळखतात. फटाफट फटाफट सूत्र फिरवली आणि हा निर्दयी बाप या आजीसहित पकडला गेला. एक बाप असा असू शकतो, आपल्या मुलाचा तो खून करू शकतो. भयानक आहे. आणि एवढं झाल्यानंतर या मुलाची काही चूक असेल किंवा काय असेल, ही आजी ही उघड्या डोळ्यांनी हे सगळं बघते. ती याला कुठल्याच प्रकाराला ती प्रतिबंध करत नाही. अहो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी नाहीये. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की लहान मुलं चुकली तर त्यांना पदराखाली घ्यायचं, त्यांना पंखाखाली घ्यायचं, हे आपल्या पालकांचं काम आहे, हे आपल्या आजीचं काम आहे. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातील लहान मुलांना आजी आजोबा म्हणजे फार देव वाटतात. आई वडिलांपेक्षा ही लहान मुलं आजी वडिलांवर प्रेम जास्त करतात. या अशा प्रकारच्या घटना तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, समाजामध्ये हे असे निर्दयी बाप वावरताना पाहताना मनाला अतिशय वेदना होतात. त्यामुळं आपल्या घरातली स्वतःला जपा, कुटुंबाला जपा आणि घरातली जी काही आपली छोटी मंडळी आहे, अहो चुकू द्या हो. त्यांनी त्यावेळेला नाही चुकायचं तर कधी चुकायचं? त्यांना पंखाखाली घ्या. त्यांचं चुकण्याचंच वय आहे हे. अभ्यास करणार ते सगळं होणार, पण त्यांचं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर टाकू नका. त्यांचा जो मेंदू त्यांना आज्ञा देतोय त्यांच्या त्याप्रमाणे त्यांना जाऊ द्या. चुकला त्यांना पंखाखाली घ्या, एवढीच नम्र विनंती. मित्रांनो, मी परत लवकर येतोय तुमच्या समोर येणाऱ्या गुरुवारी एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार.